श्री स्वामी समर्थ। मंडळी नमस्कार, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। हलका हलकासा पाऊस पडतोय। आज अरूचं जावळ करायचं आहे, त्याचं मुंडन करायचं आहे। आता येतोय न्हावी, फोन केला होता गेल्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी सांगितलं की त्याचं जावळ करायचं तेव्हा तुमचा प्रश्न होता की एवढ्या लेट का, तर त्याचं हे भरलं नव्हतं। टाळू जो म्हणतात ना, इथे नरम असतो ना तो टाळू, तो भरण्यासाठी गावाकडच्या पद्धती केल्या जातात त्या सगळ्या केलेल्या। नारळाचं तेल सारखं सारखं टाकायचं, तेल भरणं बोलतात ज्याला, खोबरेल तेल। त्याच्यानंतर कापशीचं पान आमच्याकडे ठेवतात टोपऱ्याच्या खाली तेलावर, ते पण केलं होतं सगळं। पण तरी पण त्याचं टाळू भरायला एवढा वेळ गेला। मध्यंतरी मला पण थोडं काळजी वाटलेली की एवढा वेळ का लागतोय, तर मी रिसर्च केला तर त्याच्यानुसार कळलं होतं की इट्स नॉर्मल। साधारण 1.5 वर्षापर्यंत बाळांचं ते भरतं। आता आरू 1 वर्ष पूर्ण होऊन वर 3 महिने झालेत, 15 महिने त्याला पूर्ण झाले, तर आता त्याचं भरलंय ते पूर्ण। मलाही या गोष्टींबद्दल जास्त काय माहिती नव्हतं, पण मला वाटतं 8-9 महिन्याचं झाल्यानंतर साधारण करतात की काय कदाचित, तेव्हा करायचं होतं। पण तेजूवहिनी म्हणाली की त्याचं हे नरम आहे ना, तर नाही करू शकत। जो न्हावी येईल करायला तोच स्वतःहून नकार देईल, कारण की हे नरम आहे असं ती म्हणाली। मला काही माहिती नव्हतं। आणि आमच्या आई पण म्हणाल्या की ते नरम आहे तर नको करूया म्हणून, तर तेव्हा ते राहिलं। मग आता त्याचं ते भरलंय टाळू, म्हणून आज फायनली त्याचं मुंडन आहे। आता तुम्ही त्या दिवशी कमेंट्समध्ये सजेस्ट केलेलं की एकविरेला जाऊन करा म्हणून, हरकत काहीच नाही आहे। आमच्याकडे कोणी असं एकविरेला जाऊन असं करतच असं नाही, एक ट्रेंड म्हणून केलं तर, पण अशी काही प्रथा नाही आहे की तिकडे जाऊनच केलं पाहिजे। एक ट्रेंड म्हणून केलं असतं तर वेगळी गोष्ट होती, पण नाही, इथेच करतोय घरच्या घरीच। तशूचं पण इथेच केलं होतं, आरूचं पण इथेच करतोय। आता थोड्या वेळाने न्हावी येईल, मग बघूया कसा दिसतोय ते। खरं चॅलेंज हेच आहे, त्याला रडू न देणं, पण ते काही शक्य नाही आहे। आय जस्ट विश श्री स्वामी समर्थ की आरू जास्त काय त्रागा करू नये आणि शांतपणे करू द्यावं त्यांना। लेट्स सी। टक्कू होणार आहे माझा पोरगा, टक्कू, टकलू टकलू हैवान। हैवान नको ग, माझं गोंडूला पोरगा आहे ग ते, टकलू गोंडूला होणार आहे माझं पोरगा आज। आई चंदन उगाळतायत, नंतर डोक्यावर लावायला, टक्कूवर लावायला। त्याची झोप नाही झाली पूर्ण, जांभया देतोय काय शरू। हा नाही रे, झोप पण येते त्याला। आता दूध पण प्यायला पोट भरती झाली आमची। तिच्याजवळच राहणार, फक्त मोबाईल मध्ये थांबवा आपण चालू करू। वस्तू पाहिजे मम्माकडे बस। बाबा मारते हॅलो काय ते बघ, एक मोठा हाती आला बघ। ते सगळं बंद करून मला वाटतं त्याची केस कामाला सुरुवात करा। गाडी बघ, गाडी बघ, चला चला चला, फिरता फिरता लावा चला। हे बघा, हे बघा, मान हलवतो ना, मान हलवलं तशी बरीच तयारी केली, तू शांत हो, तू काय घाबरू नको, मान किती हलवतो तू, काय घाब तर असे किती स्पीड जाम होत नाही। पंखा फक्त बंद करा, राहू दे, पंख्याला हे करतो उडतील ना केस। अरे हा कोण आहे इथे? जाम बेकार आहे ते, जाम स्पीडला फिरवतो। असू दे रे, असू दे रे। हे बाबा आले, बाबा आले, काय झालं बघू दे, बाबा आले। काय आलं, काय आलं, काय आलं, कर सुरुवात। इकडे झालं काय, काय आलं, काय आलं, काय ना मस्त रे, काय आलं, काय घाबरतो तू, त्याला भीती वाटते। 5 मिनिट असंच राहू दे अर्ध। हसतात सगळे, हो काय जादू आहे माझ्याकडं। हात धरतो ना,
हल्ला कामाला आया 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 तू कर तू कर अरे वा जोरात जोरात ए आहे दाब 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 ए आता परत परत हेदा बेदा हेदा ए वा अरे हा कोण आहे हा कोण आहे केस काय अरुचे केस हा आहे माझे केस तो डोक्यावर ठेवतोय तुझे केस कुठे गेले तुझे कुठे गेले डॅडनी दाबून धरलंय त्याला टाकू टाकू ए टाकू तशूला बोलायचो आम्ही टकू जेव्हा त्याचा बाय बाय करा मला बाय 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 जा त्याच्याकडे झालं का ओके फ्रेंड आता कुठे गेले बाबा चला आता आंघोळ करायची खाऊ दे मला केस नको विचारू काय नको विचारू चमनू आय ग भरवते ग मला लेकरू माहित का ले गुंडरू हे गुंडरू तू खा नको तू खा हे खाऊ घे चला खाली चला कुठे गेले केश अरुचे कुठे गेले जाऊ नको आमची आंघोळ झाली आता मस्तपैकी है ना बेटा आता मी लवकर उठलेलो ना कदाचित लवकर झोपू आता दुपारी अरे बाबा हे चावायचं एक त्याला वेड लागलंय चावायचं नाही बेटा चावायचं नाही काय टाकलू जुजू झाली अरुची केस कापल्यावर तो अजून क्यूट दिसतोय असं मला वाटतं कोणाला वाटतं तर हा व्हिडिओ लाईक करा ए टकडू चंदन लावू नको असं त्या न्हावी दादांनी सांगितलं कारण की ते म्हणाले की थोडं थंड वातावरण आहे ना तर त्याला सर्दी वगैरे होऊ शकतो किंवा ताप वगैरे येऊ शकतो पण तरी पण आम्ही थोडंसं चंदन लावलं कारण की आई म्हणायला लावूया आपण त्याने जरा बरं असतं थोडं गार वाटतं खाज वगैरे खात नाही डोक्याला तेल नंतर टाकायचं चंदन काढून टाकलं की तेल टाकायचं रात्री झोपताना तेल टाकू आपण ते काका म्हणाले की तेल टाका फक्त खोबरेल तेल चंदन नका लावू पण आम्ही थोडंसं लावलंय कोण दिसतंय अर्षद कोण दिसतंय अर्षद कोण दिसतंय अर्षद केस कुठे आहेत रे तुझे केस कुठे आहेत केस कुठे चालला बेटो जाऊ नको तू इकडे ये कुठे चालला तू टाटा पण तू कुठे चालला पिल्लडी ए आरू ये बेटा कुठे गेला रे आरू कुठे गेला लपला
अरे लपलं लपलं लपलं. चला चला, खाली कोण येते? तुरतुऱ्या. चमनगोटा, एक चमनगोटा. हा ड्रेस पण आम्हाला गिफ्ट आलेला आहे. हा डाडा येतोय. बर्थडेला आलाय का त्याच्या आधी आलाय? कोणी दिलंय मला ते पण नाही माहिती, सॉरी. पण आम्ही घातला बघा, आम्ही घातला. आता आता त्याला होतोय तो. पहिले म्हणजे जेव्हा त्याला गिफ्ट आला होता तेव्हा त्याला नाही व्हायचा, थोडा सैल व्हायचा, पण आता होतोय. चाळे चालू नुसते. ज्वेलर्सकडे आलो होतो. अरूच्या हातामध्ये एक सोन्याचं एक चांदीचं ब्रेसलेट होतं आतापर्यंत, पण त्यातलं सोन्याचं ब्रेसलेट तुटलं. ॲक्च्युली दोन्ही ब्रेसलेट सेफ राहावी, कुठलेही पडू नये म्हणून हे दोन्ही ब्रेसलेट्स आम्ही एकाला एक गुंफून घेतले होते, एक छोटी तार टाकून. त्यातलं एक सोन्याचं तुटलं आहे. आणि इकडे चांदीच्या गणपतीचे डिझाईन्स पण बघत होता कुमार. घाला हातात घाला. ही गणपती बाप्पांची मूर्त सिलेक्ट केलेली आहे आपल्यासाठी. हे माझे दोन्ही गॉगल्स सैल झाले होते. डोळ्यावर चढवले की थोड्या वेळाने नाकावर उतरायचे. त्याच्यामुळे आता मी ऑप्टिक्सकडे आले आणि त्यांच्याकडून ते ठीक करून घेतले. दॅट्स इट फॉर टुडे. पुन्हा भेटू लवकर. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. एंडला ही क्लिप टाकायचं एकच हे होता की अरूचे केस मी पण मिस करते त्यांना. फायनली त्याचं गोटू झालेलं आहे. आणि जे पोटातले केस असतात ते ठेवायचे नसतात असंही म्हणतात, त्याच्यामुळे जावळ केलं जातं. तर ते केस आता गेलेले आहेत त्याचे. तर माझ्या पोराचे मस्त मस्त केस आता नाही आहे, आता थोडं टक्कू आहे, बट इट्स ओके. त्याच्यात पण क्यूट दिसतोय. थँक्यू सो मच फॉर युअर ब्लेसिंग्स. बाय बाय, टाटा, टेक केअर.